विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्था या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांनो बघणार आहोत. लक्षात घ्या, भारतीय राज्यव्यवस्था या सिरीजमधील हा 8वा व्हिडिओ आहे. याआधीचे सर्व व्हिडिओ विद्यार्थ्यांनो आपण चॅनलवर ऑलरेडी अपलोड केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचा आहे. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर एक नक्की विद्यार्थ्यांनो लाईक करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयात तात्पुरत्या न्यायाधीश म्हणजेच काय अनौपचारिक ॲडव्होकेट होक जज नेमणुकीची पद्धत भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशापासून स्वीकारलेली आहे? आपले ऑप्शन आहेत कॅनडा, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका की इंग्लंड. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण आपलं संविधान बनवत होतो तर बऱ्याचशा गोष्टी आपण बाकीचे जे लोकशाही तंत्र असणारे जे देश आहेत त्यांकडून आपण बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. तर त्यातीलच सर्वोच्च न्यायालयात तात्पुरत्या न्यायाधीशांची नेमणूक ही जी पद्धत आहे ती भारतीय राज्यघटनेने ऑप्शन क्रमांक ए कॅनडा या देशाकडून विद्यार्थ्यांनो घेतलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 बघूयात. संसद मंत्रिमंडळावर कोणते संसदीय साधन वापरून नियंत्रण ठेवता येते? विद्यार्थ्यांनो 4 ऑप्शन आहेत, जसे की लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, शून्य प्रहारातील चर्चा, वरील सर्व पर्याय. तर विद्यार्थी मित्रांनो थोडा विचार करा. तर लक्षात घ्या, संसद मंत्रिमंडळावर ऑप्शन क्रमांक डी म्हणजे वरील सर्व पर्याय वापरून आपण संसदीय साधन वापरून नियंत्रण ठेवू शकतो, जसे की लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव तसेच शून्य प्रहारातील चर्चा. या तिन्ही गोष्टी वापरून विद्यार्थ्यांनो आपण संसदीय साधन वापरून नियंत्रण ठेवू शकतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 आहे, कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्य प्रवर्तक कोण होते? सर एडवर्ड कोक, मॉन्टेस्क्यू, जेम्स की मेडिसन. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. जर तुम्ही अभ्यास केला असेल तर राज्यघटनेचा, तर लक्षात घ्या, कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्य प्रवर्तक हे ऑप्शन क्रमांक ए सर एडवर्ड कोक यांना मानले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 अगदी बेसिक प्रश्न आहे, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? विद्यार्थ्यांनो 4 ऑप्शन आहे. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं. तर लक्षात घ्या, राज्यघटनेवर जर सोपा प्रश्न विचारला तर तो नक्की हा प्रश्न असणार आहे. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष हे ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय घटनेनुसार हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहेत. विद्यार्थ्यांनो हाही अगदी सोपा प्रश्न आहे. जेव्हा या टॉपिकवर सोपा प्रश्न येईल तर या टाईपचे प्रश्न विद्यार्थ्यांनो नक्कीच विचारले जाणार आहे. तर लक्षात घ्या, भारतीय घटनेनुसार ऑप्शन क्रमांक ब राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह मानले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आपण सुरुवातीचाच पहिला प्रश्न बघितला होता. लक्षात घ्या, आता कोणत्या देशाकडून आपल्या संविधानामध्ये कोणत्या गोष्टी घेतल्या हे विद्यार्थ्यांनो बघायचं आहे आणि लगेचच नोटबुकमध्ये या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनो नक्की नोट डाऊन करून घ्या. पहिली गोष्ट, मूलभूत हक्क जे आहेत ते अमेरिका या देशाकडून घेण्यात आले आहे. न्यायमंडळांचे स्वातंत्र्य हेही अमेरिकेकडून घेण्यात आलं आहे. त्यानंतर न्यायालय पुनर्विलोकन हेही विद्यार्थ्यांनो अमेरिका या देशाकडून घेण्यात आलेलं आहे. जसं की हायकोर्टात जर तुम्हाला एखादी शिक्षा दिली परंतु तुम्ही वरच्या कोर्टमध्ये अपील करू शकतात, म्हणजेच काय न्यायालय पुनर्विलोकन असे आपण त्यांना म्हणतो. तसंच न्यायमंडळाचे जेवढेही काय म्हणतात न्यायाधीश वगैरे असतात त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. तसेच मूलभूत हक्क जेही आहेत तेही अमेरिकेकडून विद्यार्थ्यांनो घेण्यात आला आहे. त्यानंतर कायद्याचे अधिराज्य हे विद्यार्थ्यांनो इंग्लंड या देशाकडून घेण्यात आलं आहे. संसदीय शासन पद्धती ही विद्यार्थ्यांनो इंग्लंड देशाकडून घेण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्वे जी संविधानात मार्गदर्शक जे तत्व दिले आहे ते आयर्लंड या देशाकडून विद्यार्थ्यांनो घेण्यात आलेले आहे. संघ राज्य पद्धत ही विद्यार्थ्यांनो कॅनडा या देशाकडून घेण्यात आले आहे. शेषाधिकार हेही कॅनडाकडून घेण्यात आले आहे. सामूहिक जबाबदारीचे तत्व ही इंग्लंड देशाकडून घेण्यात आले आहे. तर कायदा निर्मिती हेही इंग्लंड देशाकडून घेण्यात आलेले आहे. त्यानंतर लोकसभेचे सभापतीपद इंग्लंड देशाकडून, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन हे ऑस्ट्रेलिया देशाकडून घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 6 आहे, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, डेट लक्षात ठेवण्यास नक्कीच कठीण असतात, त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो कठीण स्वरूपाचा आहे असं मी म्हणेल. परंतु विद्यार्थ्यांनो ही जर गोष्ट तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेतली तर नक्कीच लक्षात राहील. लक्षात घ्या, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन हे ऑप्शन क्रमांक सी 9 डिसेंबर 1946ला झालेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली? 4 ऑप्शन आहे विद्यार्थ्यांनो. लक्षात घ्या, हे प्रश्न जरी जमले नाही तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु या प्रश्नांची उत्तरे नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायची आहे. नोट डाऊन केलं तर हा प्रश्न लक्षात राहण्यास नक्कीच हेल्पफुल ठरेल. तर लक्षात घ्या, संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना ही ऑप्शन क्रमांक सी
22 जुलै 1947ला स्वीकारलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8 आहे, भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुच्छेदामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, आपण योग्य आन्सर गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेच्या ऑप्शन क्रमांक बी 25 ते 28 अनुच्छेदांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 9 बघतोय, भाषिक राज्यासंबंधी विचार ही पुस्तिका कोणी प्रकाशित केली? विद्यार्थ्यांनो, आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, योग्यरित्या ऑप्शन रीड करा आणि या प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे. तर लक्षात घ्या, भाषिक राज्यासंबंधी विचार ही पुस्तका ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशित केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? विद्यार्थ्यांनो, 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करायचा आहे. लक्षात घ्या, संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने ऑप्शन क्रमांक सी 22 समित्या तयार केलेल्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 बघूयात, लोकसभा सभापतींच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली कोणती संसदीय समिती सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते? 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो गेस करा. लक्षात घ्या, सोपा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ए सार्वजनिक लेखा समिती विद्यार्थ्यांनो सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, अगदी बेसिक प्रश्न आहे, परंतु चुका होण्याच्या जास्तीत जास्त चान्स आहे. भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झालं? विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. भारताला सार्वभौमत्व म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की प्रजासत्ताक राज्य कधी निर्माण झालं भारत देश? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी 26 जानेवारी 1950ला भारताला सार्वभौमत्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? विद्यार्थ्यांनो, थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटना जी आहे ऑप्शन क्रमांक ए 26 नोव्हेंबर 1949ला मंजूर करण्यात आली आहे. आणि जर मी रिकॉल करू शकत असेल तर लक्षात घ्या, हाच दिवस संविधान दिवस म्हणून नक्की साजरा केला जातो, 26 नोव्हेंबर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14 बघायचा आहे, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली? विद्यार्थ्यांनो, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली? लक्षात घ्या, 1950ला आपला देश सार्वभौम झाला होता, बरोबर. त्यानंतर 1952मध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक सी पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, हा क्वेश्चन म्हणजे अगदी बेसिक आहे. लक्षात घ्या, जे संविधान लिहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा जी कलमे आपण लिहिली आहे, तर लक्षात घ्या, आपल्याला काय आहे की आपण यामध्ये घटनात्मक उपायांचा हक्क म्हणजे ऑप्शन क्रमांक सी पहिल्यांदा याचा ऑप्शन योग्य आहे, कारण की आपण घटना दुरुस्ती करू शकतो. ही जी घटना दुरुस्ती आहे त्यालाच विद्यार्थ्यांना आपण आत्मा आणि हृदय म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 बघूयात, भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 4 ऑप्शन आहे विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 आहे, गोखलेंचे भारतीय राष्ट्रीय सभेच्या सचिवालयातील उत्तराधिकारी म्हणून कोणाला ओळखले जात होते? 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी दाजी आबाजी खरे यांना ओळखले जात होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटलेलं आहे? विद्यार्थ्यांनो, 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर लक्षात घ्या, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे महात्मा गांधी यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? याआधी आपण कोणता प्रश्न बघितला की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता हा सेकंड क्वेश्चन आहे, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ड सच्चिदानंद सिन्हा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, कोणत्या शिक्षणात वैयक्तिक सृजनशीलता आणि ज्ञान व कौशल्य या दोन्हींच्या उपयोजनाची आवश्यकता आहे? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहे, स्त्री शिक्षक, तांत्रिक की प्रौढ. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी
तांत्रिक शिक्षणात वैयक्तिक सृजनशीलता आणि ज्ञान व कौशल्य या दोन्हींच्या उपयोजनाची नक्कीच आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, 20 प्रश्न तुम्ही ज्या गोष्टी चुकल्या असेल त्या नक्कीच नोटबुकमध्ये नोट डाऊन केल्या असेल ही मी अपेक्षा बाळगतो. विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न हा होमवर्क म्हणून आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम सामाजिक सुधारणांच्या दिशेने अग्रणी प्रयत्न म्हणून मानले जाते? विद्यार्थ्यांनो, 4 ऑप्शन आहेत, लक्षात घ्या. भले तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नसेल परंतु तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात आणि सर्च केल्यानंतर उत्तर आपण खाली कमेंट करा. लक्षात घ्या, ही एक्सरसाइज केली तर हा प्रश्न कधीही तुम्ही विसरणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात तर नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला, कारण की एक्झामपूर्वी जेव्हा कन्फ्युजन असतं तुमच्यात, जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी रीड करता, नक्की तुम्हाला विद्यार्थ्यांनो हेल्प होणार आहे. तसंच मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं होतं, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला चालू घडामोडींचा जर दैनंदिन सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता, ज्यावर आपण डेली 5 ते 6 क्वेश्चन विद्यार्थ्यांनो अपलोड करत असतो. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनो एक गोष्ट मनाशी बाळगा, स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला तर नक्की जेव्हा तुम्ही प्रयत्न करतात तर प्रयत्नांमध्ये ती गोष्ट कुठेतरी नक्कीच समोर येते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. लक्षात घ्या, एक दिवस तुम्हाला यश नक्कीच विद्यार्थ्यांनो भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितलं, याकरता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.